नमस्कार, मी गायत्री स्वामी आणि आपण पाहत आहात सकलम. आजच्या न्यूज अनालिसिस मध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या घडामोडी आणि त्याचं सविस्तर विश्लेषण. पहिली बातमी आहे, सहाय्यक निबंधक सुजय कदम यांचा पाय खोलात. गोकुळ दूध संघाशी त्या 1200 दूध संस्थांच्या सुनावणीवरून आता दुग्ध विभागाचे सहाय्यक निबंधक सुजय कदम यांची चौकशी होणार आहे. त्यामुळे अवघ्या 15 दिवसात तडकाफडकी बदली झाल्याने मुळातच अडचणीत आलेले सुजय कदम यांचे पाय आता आणखी खोलात जाणार आहेत. सुजय कदम यांच्या बदलीचा आदेश होऊन कार्यमुक्त केल्यानंतरही ते रात्री उशिरापर्यंत कार्यालयात होते. त्याबाबत आमदार शिवाजी पाटील व प्रकाश बेलवाडे यांनी तक्रार केली होती. त्या तक्रारीची दखल घेत सहकारी संस्थेचे अपर निबंधक राजेश सुरवसे यांनी विभागीय उपनिबंधक राजकुमार पाटील यांना कदम यांची चौकशी करून वस्तुस्थिती दर्शक अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. गोकुळ दूध संघाशी संलग्न सुमारे 1200 प्राथमिक दूध संस्थांच्या पात्रतेसंबंधी सहाय्यक निबंधक दुग्ध विभाग यांच्याकडे सुनावणी सुरू आहेत. दरम्यान तत्कालीन सहाय्यक निबंधक सुजय कदम हे पदावर काम करत असताना चंदगडचे आमदार शिवाजी पाटील व गर्जना संघटनेचे प्रकाश बेलवडे यांनी त्यांच्या कामकाजाविषयी तक्रारी केल्या होत्या. 16 एप्रिल रोजी कदम यांची अचानक बदली करण्यात आली. त्यांची शाहूवाडी येथील सहकारी संस्थेचे सहाय्यक निबंधक पदी बदली करण्यात आली. तर शाहूवाडी येथील सहाय्यक निबंधक कृष्णा सखाराम ठाकरे यांची कोल्हापुरातील सहाय्यक निबंधक पदावर बदली झाली. कदम यांच्या बदलीच्या आदेशाच्या दिनांकापासून कार्यमुक्त केल्यानंतरही त्यांनी रात्री सहाय्यक निबंधक कार्यालय कोल्हापूर येथे रात्री उशिरापर्यंत कामकाज करत होते. त्यांनी कार्यालय कशासाठी उघडले, कोणकोणते कामकाज केले यासंबंधीची चौकशी करून वस्तुस्थिती दर्शक अहवाल सादर करावा असे आदेश सहकारी संस्थेचे अपर निबंधक राजेश सुरवसे यांनी विभागीय उपनिबंधक राजकुमार पाटील यांना दिले आहेत. शिवाजी कोण होता? पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना आमदार गायकवाड यांची धमकी. राजारामपुरी पोलीस ठाण्यात आमदारांच्या विरोधात तक्रार दाखल. आमदार निवासातील कॅन्टीन मध्ये कर्मचाऱ्याला मारहाण केल्यामुळे वादात सापडल्यानंतर आमदार संजय गायकवाड यांनी पुन्हा एकदा नवा वाद ओढवून घेतला आहे. शिवाजी कोण होता या दिवंगत कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी संजय गायकवाड यांनी दिली आहे. 1988 मध्ये लिहिलेल्या या पुस्तकाचा आमदार गायकवाड यांना अचानक साक्षात्कार झाला असून त्यांनी प्रकाशकाला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून धमकी दिल्याने सर्व स्तरातून तीव्र प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या आहेत. आमदार गायकवाड यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासह त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. प्रकाशक प्रशांत आंबी यांना धमकी दिल्याप्रकरणी आंबी यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात आमदार गायकवाड यांच्यावर तक्रार दाखल केली आहे. तर काँग्रेसचे नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी आमदार संजय गायकवाड यांच्या विधानावर तीव्र संताप व्यक्त करत संजूला गंजू करू असा इशारा दिलाय. तर ज्येष्ठ विधिज्ञ असीम सरोदे यांनी तर बुलढाण्यात लवकरच शिवाजी कोण होता या पुस्तकांचे जाहीर वाचन करू आणि आमदार संजय गायकवाड काय करतो बघूया असा इशाराच असीम सरोदे यांनी दिलाय. आमदार संजय गायकवाड यांनी शिवाजी कोण होता या दिवंगत कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना फोन करून अश्लील शिवीगाळ केली आहे. याचा कथित ऑडिओही सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करणारा गोविंद पानसरे कोण असे म्हणत गायकवाड हे आंबी यांना घरात घुसून मारीन, चिरडून टाकण्याची आणि जीभ कापून टाकण्याची धमकी या ऑडिओत देत आहेत. तसेच पानसरेंचे काय झाले माहिती आहे ना असाही इशारा दिला. गायकवाड आणि आंबी यांचा समोर आलेला कथित ऑडिओ त्यांना अत्यंत अश्लील शिवीगाळ केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी काँग्रेस नेत्या संगीता तिवारी यांनी आमदार गायकवाड यांच्यावर जोरदार टीका केली आहे. संजय गायकवाड डोक्यावर पडलेत का? त्यांच्या मेंदूला लकवा मारला आहे का? प्रत्येक ठिकाणी दादागिरी, प्रत्येक ठिकाणी शिवीगाळ, जीभ कापून टाकेन, वरती पाठवेन अशी भाषा वापरतात. ही काही मोगलाई आहे का असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तुम्ही एका भागाचे आमदार आहात, वरिष्ठांनी गायकवाडांचे शिक्षण घ्यावं. हा माणूस कधीतरी भयानक प्रकार करेल आणि महाराष्ट्राला काळीमा फासतील असे काँग्रेस नेत्या संगीता तिवारी म्हणाल्या. तर आमदार रोहित पवार यांनी देखील शिवाजी कोण होता या पुस्तकाचे शीर्षक भाषेच्या अनुषंगाने त्या नाव बरोबरच आहे. जे कोणी गायकवाड का कोण आहे, ती कशी व्यक्ती आहे तुम्हाला माहितीये. कदाचित एका कॅन्टीन मध्ये मारामारी करणारेच गायकवाड असतील. त्यामुळे त्यांचे शिक्षण किती झालंय हे मला सांगता येणार नाही. त्यांनी जर या पुस्तकावर आक्षेप घेतला असेल तर त्यांना छत्रपती शिवाजी महाराज कळलेच नाहीत असंही त्यांनी म्हटलंय. पुढील बातमी आहे, मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते गोदा ते नर्मदा पदयात्रेसाठी जाणाऱ्या दूधगंगा नदीच्या जलकलशाचे पूजन. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंती वर्षाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागामार्फत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जल व्यवस्थापन कृती पंधरवडा
15 ते 30 एप्रिल 2026 या कालावधीत राबवण्यात येत आहे। या उपक्रमाचा एक मुख्य भाग म्हणून आयोजित करण्यात आलेल्या गोदा ते नर्मदा या विशेष पदयात्रेचा महत्त्वपूर्ण टप्पा कोल्हापुरात पार पडला। सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते कोल्हापूर येथील शासकीय विश्रामगृह येथे दूधगंगा नदीच्या जलकलशाचे पूजन करून हा कलश जलसंपदा विभागाच्या अभियंत्याकडे सुपूर्त करण्यात आला। ही पदयात्रा पुण्यश्लोक अहिल्यादेवींची जन्मभूमी चौंडी आणि गोदावरीचे उगमस्थान श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून एकाच वेळी सुरू होणार आहे। शिर्डी येथे या दोन्ही यात्रांचे एकत्रीकरण होईल आणि त्यानंतर ही यात्रा अहिल्यादेवींची स्मृतिभूमी असलेल्या महेश्वर मध्य प्रदेशकडे मार्गक्रमण करेल। 25 एप्रिल ते 29 एप्रिल 2026 या कालावधीत ही पदयात्रा संपन्न होणार आहे। या पदयात्रेचा मुख्य उद्देश केवळ जलसंवर्धन नसून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या उदात्त मूल्यांची पुनर्स्थापना करणे हा आहे। विशेषतः लोकाभिमुख प्रशासन आणि पारदर्शक कारभार, स्त्री नेतृत्व आणि त्यांची निर्णय क्षमता अधोरेखित करणे, न्याय, समता आणि सेवा या तत्वांचा प्रचार, धर्म, संस्कृती आणि समाजहित जोपासत ही मूल्ये पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे हा उद्देश आहे। या कार्यक्रमाप्रसंगी आमदार चंद्रदीप नरके, माजी आमदार उल्हास पाटील, जिल्हा परिषद सदस्य अरुण जाधव, जिल्हा नियोजन समिती सदस्य बाबा नांदेकर यांची प्रमुख उपस्थिती होती। तसेच जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजित मेत्रे, कार्यकारी अभियंता अशोक पवार, उप अभियंता अनिल लांडके उपस्थित होते। पुढील बातमी आहे विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरेंना मवियाची आग्रहाची विनंती, मातोश्रीवर खलबते तर वर्षावर महायुतीची रणनीती। राज्यातील विधान परिषदेच्या 10 जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीने महाराष्ट्राचे राजकारण तापले आहे। उद्धव ठाकरे यांचा कार्यकाळ संपल्याने रिक्त होणाऱ्या जागेवर पुन्हा त्यांनीच निवडणूक लढवावी यासाठी महाविकास आघाडीतील दोन्ही मित्र पक्षांनी गळ घातली आहे। राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एक्सवर पोस्ट करत उद्धव ठाकरेंना निवडणूक लढवण्याची नम्र विनंती केली आहे। ठाकरेंचा अनुभव सभागृहासाठी फायदेशीर ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली। विधान परिषदेसाठी महाविकास आघाडीचा चेहरा उद्धव ठाकरेच आहेत असं म्हणत त्यांनी काँग्रेसचा पाठिंबा दर्शवला। एकीकडे मातोश्रीवर मवियाचे समन्वय सुरू असतानाच वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री आणि भाजप नेत्यांमध्ये उमेदवारांच्या निवडीबाबत खलबते रंगली आहेत। उद्धव ठाकरेंनी सकारात्मक निर्णय घेतल्यास मविया एकसंध असल्याचे चित्र निर्माण होईल, अन्यथा जागा वाटपाचा पेच वाढण्याची चिन्हे आहेत। यामुळे उद्धव ठाकरे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष आहे। पुढील बातमी आहे राज्य सरकारने जबरदस्तीने शेतकऱ्यांची संयुक्त मोजणी करण्याचे प्रयत्न केल्यास अधिकाऱ्यांना जशास तसे उत्तर देऊ, राजू शेट्टी यांचा इशारा। सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्गास तीव्र विरोध असून राज्य सरकारने जबरदस्तीने शेतकऱ्यांची संयुक्त मोजणी करण्याचे प्रयत्न केल्यास अधिकाऱ्यांना जशास तसे उत्तर देऊन हा महामार्ग पिटाळून लावू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या शक्तीपीठ विरोधी कृती समितीच्या बैठकीत दिला। मोबदल्याची चुकीची आकडेवारी सांगून राज्य सरकार शेतकऱ्यांची दिशाभूल करून शक्तीपीठ महामार्ग रेटण्याचा प्रयत्न करत आहे। सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी ऊस पिकाबरोबर फळबागा, द्राक्ष, केळी यासारखी पिके घेत असून पिकाखालील बागायती क्षेत्रात मोठी घट होणार असल्याने अनेक ग्रामपंचायतींना या शक्तीपीठ महामार्गास विरोध केला आहे। सध्या सोलापूर जिल्ह्यातून त्याचबरोबर सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातून गोव्याकडे जाण्यास पर्यायी 6 रस्ते उपलब्ध आहेत। त्यामुळे गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांवर लादू नका असा इशाराही यावेळी देण्यात आला। पुढील बातमी आहे आखातात नवा पेच, इराणकडून हॉर्मुझमध्ये जहाजांकडून करवसुली सुरू, ट्रम्प यांचा हल्ल्याचा इशारा। आखातातील युद्ध आता आर्थिक संघर्षाच्या टोकावर पोहोचले आहे। हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या जहाजांकडून इराणने कर वसुली करण्यास सुरुवात केली असून जमा झालेली पहिली रक्कम मध्यवर्ती बँकेत जमा झाल्याचा दावा इराणच्या संसदेचे उपसभापती हमीद रेजा बोबोई यांनी केला आहे। मात्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वीच इशारा दिला होता की जे कोणी इराणला हा बेकायदेशीर कर देतील त्यांच्या जहाजांना अमेरिकन नौदल लक्ष्य करेल। फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी स्पष्ट केले की युद्ध संपवण्यासाठी त्यांच्यावर वेळेचे कोणतेही दडपण नाही, मला घाई नाही, मला फक्त एक चांगला करार हवा आहे असे म्हणत त्यांनी शस्त्रसंधी अनिश्चित काळासाठी वाढवण्याचे संकेत दिले आहेत। इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी अमेरिका आणि इस्रायलच्या आक्रमकतेलाच आखातातील असुरक्षतेचे मूळ म्हटले आहे। इराणने 2 जहाजे जप्त केल्याच्या पार्श्वभूमीवर हॉर्मुझ उघडणे सध्या अशक्य असल्याचे इराणने म्हटले आहे। पुढील बातमी आहे आज जागतिक पुस्तक दिन, राबात ठरली यंदाची जागतिक पुस्तक राजधानी। आज 23 एप्रिल संपूर्ण जग जागतिक पुस्तक दिन साजरा करत आहे।
1995 मध्ये युनेस्कोने जागतिक पुस्तक दिन सुरू केला. यंदा मोरोक्को मधील राबात शहराला जागतिक पुस्तक राजधानीचा मान मिळाला आहे. सध्याच्या धावपळीच्या युगात आपण स्क्रीन टाइम आणि सोशल मीडियाच्या आहारी गेलो आहोत. वाढत्या डिजिटल ऍडिक्शनमुळे मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून एकाग्रता कमी होत आहे. अशा वेळी पुस्तके हे मानसिक स्वास्थ्यासाठी उत्तम साधन ठरू शकतात. पुस्तके केवळ माहिती देत नाही, तर ती मानवी मनाला सहानुभूती, सर्जनशीलता आणि चिकित्सक विचार करायला शिकवतात. या जागतिक पुस्तक दिनी किमान एक तरी पुस्तक वाचण्याचा संकल्प करा. डोळ्यांना थकवणाऱ्या स्क्रीनपेक्षा पुस्तके आपल्या कल्पनाशक्तीला नवी भरारी देईल. धन्यवाद आणि पाहत रहा सकलम.